अदिरा, तुला खरंच रोहनशी लग्न करायचं? लग्न करून तुला या कुटुंबात जायचं? अदिरा, तुझ्यासाठी मी रोहनच्या ताईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला आता असं वाटतं की माझा निर्णय चुकलाय. आपण काय मागे सोडलंय, आपण काय घेऊन पुढे चाललोय हे ठरवायला पाहिजे. अदिरा, हे बघ, डोकं शांत ठेवून कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता तू निर्णय घे. पण जो काही निर्णय घेशील तो आत्ता. वेळ अजून आपल्या हातात आहे. ओके, डन. माझं ठरलंय. मला रोहनशी लग्न करायचं. हे एवढं सगळं झालं? आरुष्य? हो दादा, एवढं सगळं झाल्यावर पण हा जे काय झालं ते रोहनच्या फॅमिलीने केलंय, रोहनने नाही. आय नो रोहन त्याच फॅमिलीतला एक भाग आहे, पण आपली तरी फॅमिली सांग ना. आपली फॅमिली काय वेगळी आहे? आपल्या फॅमिलीमध्ये एक मी आहे आणि एक अंशुमन आहे. तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. अंशुमन आजपर्यंत बऱ्याचदा चुकलाय आणि मलाही त्याचं वागणं पटत नाही. पण तरी सुद्धा आम्ही आहोत ना बहीण भाऊ. तसंच आपण आपली फॅमिली नाही चूज करू शकत दादा. आणि आय एम शुअर रोहनलाही सगळं आवडलेलं नसणार आहे. आय एम शुअर तो याचा भाग नक्की नसणार आहे. आणि समजा अनफॉर्च्युनेटली माझा हा डिसिजन रॉंग असेल तरी रोहनसाठी मला हा चान्स द्यायचा आहे त्याला. रोहनची आई चुकीची वागली म्हणून मला त्याला नकार नाही द्यायचा आहे. मला माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अदिरा, लग्न फक्त दोन व्यक्तींचं होत नाही, दोन कुटुंब जोडली जातात. आपण अत्यंत मानाने दिलेल्या आपल्या घराण्याच्या बांगड्या या लोकांनी घाण टाकल्या. पैसे चोरीला गेल्याचे खोटं सांगितलं, साखरपुड्याच्या वेळेस वय लपवलं, तरी सुद्धा तुला रोहनशी लग्न करायचं? अगेन नॉट रोहन. माहित नाही. खरं तर आता या क्षणाला ना माझा कोणावरतीच विश्वास राहिलेला नाहीये. इतका या घटनेने मी आतनं हल्लोय ना अदिरा, मला कळतच नाही. आता मला खरं तर भीती वाटायला लागली या सगळ्या गोष्टींची. नो पिंक्या दादा, आय नो मला पण खूप भीती वाटतेय. मला जेवढा शॉक बसलाय ना मलाही तितकाच शॉक बसलाय. जे काय घडतं ते खूप वियर्ड आणि सगळं अति झालंय आता. मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे पिंट्या दादा की मला या सगळ्याची सवय नाहीये. हा जे काही घडलं ना ते सगळं बघून मला असं वाटायला लागलंय तू रोहनला जो घर जावे होण्याचा सल्ला दिला होतास ना तो बरोबर होता. रोहनने तेव्हा तुझं ऐकलं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं. नाही, पण बरं झालं रोहनने माझा सल्ला ऐकला आहे. कारण तो जर ऐकला असता ना तर आपल्याला या माणसांचे खरे रंगच कळले असते. जोपर्यंत आपण माणसांना प्रत्यक्ष भेटत नाही, त्यांचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाहीत ना ती कशी आहेत. मला सगळं कळतंय पिंट्या दादा, पण मला सांग रोहन आतापर्यंत काय चुकीचं वागलाय? नाही वागले ना चुकीचं. इट्स ऑल इज फॅमिली. तर पण पाहिलंच ना तू, तो त्याच्या आईलाच बोलत होता कारण त्याला हे सगळं चुकीचं वाटतंय. त्याला इक्वली शॉक बसलाय पिंट्या दादा. आणि आता मी रोहनला ओळखते. तो ऍक्टिंग करत नाहीये. त्याला जेन्युइनली खूप वाईट वाटलंय. तो जेन्युइनली अपसेट आहे. आणि रोहनची आई, हे बघ, त्यांनी कितीही रडारड केली ना अदिरा तरी सुद्धा त्यांनी चूक केली आहे. आय अग्री. मला हे सगळं पटतंय आणि मला त्याचं थोडं टेन्शनही झालंय. पण ते आता ह्या एका गोष्टीसाठी मी त्याला नकार द्यायचा का? मी त्याला सोडायचं? माझं त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी बेसिकली त्याच्या अगेन्स्ट कुणाचं काहीच म्हणणं नाहीये, तरी मी त्याला नकार द्यायचा? माझ्या या डिसिजनचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होईल पिंट्या? आता विचार कर ना. त्याचा किती इन्सल्ट होईल आणि फॉर नो रिझन. आय रिअली लव्ह रोहन. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. माझा डिसिजन फायनल आहे. मला त्याच्या बरोबर राहायचंय. मग या डिसिजनचे काही परिणाम असतील तरी ते मी फेस करायला तयार आहे. पण
मी आता मागे नाही फिरू शकत. Really love रोहन. मला खात्री आहे अधीरा, तू काहीतरी विचार करून हा निर्णय घेतलास आणि हाच जर तुझा निर्णय असेल तर तू म्हणतेस तसंच होईल. वातावरण सॉलिड तापलंय. आता काय माझी डॉल त्या रोहन बरोबर लग्न करेल असं वाटत नाही. पण समर दादाने तिला कन्व्हिन्स केलं तर? अरे कस हे लोक बस. काय झालं काय झालं? काय होणार आहे? एवढं सगळं होऊन सुद्धा आहे ना, अधीरा लग्नासाठी ठाम आहे. व्हॉट? का केलंय असेल राईने असं? मला खूप राग येतोय तिचा. मला ना तिला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते आता. ए रोहन, असं नाही म्हणायचं. किती झालं तरी आई आहे ना तुझी, तिच्यामुळे आज तू या जगात आहेस. मग ती काय काही वागेल ते सहन करायचं का मी? नाही, तू बघितलं नाहीस आज काय केलंय तिने? हो, मला कळतोय तुझा राग, पण रोहन अरे तू शांत हो. कधी कधी ती असं का वागते याची गणितं मलाही नाही लागत. मुळात एवढा पैसा का हवा असतो एखाद्याला? पण ऐक ना, आता ना या सगळ्यासाठी वेळच नाहीये आपल्याकडे. आपल्याला शहाण्यासारखं वागावं लागणार ना, डोकं शांत ठेवावं लागणार. अगं पण मग या सगळ्यात तुझी काय चूक आहे? ताई, हे बघ माझं सोड, तू चल. बघ माझं लग्न मोडलं तरी चालेल, पण तू प्लीज पिंट्या दादांची लग्न कर. अगं ते खूप चांगले माणूस आहेत. तू वेडा आहेस का? तुझं लग्न झाल्याशिवाय मी बोलावर चढणार नाहीये. मुळात तुझ्यासाठी मी लग्नाला तयार झाले त्यांच्याशी. प्रेम तुझं आणि अधीराचं एकमेकांवर आहे. तुमचं लग्न व्हायला हवं. नाही ग ताई, आता जे घडलंय ना, त्यामुळे त्यांच्या मनात आपण पार उतरलो असू. बरबाद झालंय यार ताई सगळं. ए राजा, असं नाही रडायचं. मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण सगळे मिळून त्यांचे हे सगळे पैसे परत करून टाकू आणि आपल्यावर जो चोरीचा आरोप आलाय ना, तोही पुसून टाकू. बाकी अधीरा खूप ठाम आहे रे तुझ्या बाबतीत. मुळात तिचा तुझ्यावर विश्वास आहे ना, त्यामुळे ती योग्य तोच निर्णय घेईल. बघू ती काय निर्णय घेते आता. रोहन, ती शांतपणे निर्णय घेणार आणि मुळात ज्याची चूक झाली आहे त्याला शिक्षा मिळाली आहे ना आता. अरे राजा, तू काहीच केलेलं नाहीयेस, मग तुझ्या बाबतीत सगळं योग्य तेच होणार आहे. आणि मुळात तुमचं प्रेम आहे की नाही एकमेकांवर, मग तुझ्या बाबतीत सगळं योग्य तेच होणार. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.